नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र प्रबोधिनीच्या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरून मी प्राध्यापक भूषण मोरे सर तुमचं स्वागत करत आहे. माझ्या दीदींनो आणि दादांनो, सळसळत्या रक्तानं भावी आयुष्याचं स्वप्न तुम्ही बघू पाहताय आणि आज आपल्या महाराष्ट्र प्रबोधिनीमध्ये संयुक्त कंबाईंड गट ब ची मुख्य परीक्षेची बॅच चालू झालेली आहे. तर ह्या बॅच मध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे 50 मार्काला मराठी असतं आणि मराठी ग्रामरची तयारी करायची असेल तर आपल्याला 2 ते 3 आघाड्यांवर करावी लागते. म्हणजे फक्त व्याकरण करून जमत नाही, व्याकरणाबरोबरच आपल्याला शब्दसिद्धी पूर्ण करायची आहे. सोबतच आपल्याला वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील, अजून म्हणलं तर समानार्थी असेल, ह्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर आज मी काय करतोय, तुम्हाला एक मराठीतला सॅम्पल म्हणून प्रयोग हा अत्यंत गुंतागुंतीचा टॉपिक एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर जास्त वेळ न घालता तुम्हाला मी प्रयोग बद्दल डायरेक्ट माहिती सांगतो. ओके, चला आता बघा मराठीत प्रयोग का आला अगोदर समजून घ्या. मराठीमध्ये व्याकरणामध्ये शब्दांना ढोबळ मनानं पद म्हणतात. म्हणजे समजा मी एक जर वाक्य गेलं इथं की बाबा राम आंबा खातो, हेच वाक्य का घेतलं? कारण लहानपणीपासून आपण हेच वाक्य बघत आलोय. मग मला सांगा शब्दांना ढोबळ मनानं काय म्हणतात? पद. मग आता इथं किती पद आहेत? 3. पहिलं पद कुठलं आहे आपलं? राम, दुसरं आंबा आणि तिसरं खातो. आता ज्या पदातून आपल्याला क्रिया कळते त्यालाच फक्त क्रियापद म्हणायचं. मग राम मधून आपल्याला क्रिया समजते का? नाही. काय समजतो? एक नाम समजतो. आंबा ह्यातनं सुद्धा काय समजतो? एक नाम समजतो. मग क्रिया कशातनं समजते आपल्याला? खा ह्या धातूतनं समजते आणि तो आणि तो वाक्य पूर्ण होतो. म्हणजे क्रियापद झालं आपलं खातो. आता बघा मी काय म्हणतोय, करता खाणारा कोण? राम. खाण्याची क्रिया कोणावर झाली? आंब्यावर, म्हणजे कर्म. आणि ही काय आपला सापडला? क्रियापद. आता प्रयोग म्हणजे काय होते बघा, करता म्हणजे आपला राम, कर्म म्हणजे आपला आंबा आणि खातो म्हणजे आपली फेवरेट ऍक्शन. आयुष्यात सगळ्यात आधी तुम्ही तीच केलेलं आहे, खाल्लेलंच आहे. म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद ह्यांची ज्यावेळेस बांधणी होते, जोडणी होते, रचना होते, यांच्यामध्ये परस्पर संबंध दाखवला जातो, त्या कार्यक्रमाला प्रयोग म्हणायचं. समजा लागले, 1 मार्काला मल्टीलायनर मध्ये येतं कर्ता कर्म आणि क्रियापद यांचा परस्पर संबंध म्हणजे काय? प्रयोग. म्हणजे यांची जोडणी म्हणजे काय? प्रयोग. प्रयोग करण्यासाठी तुम्हाला आधी कर्ता कर्म आणि क्रियापद समजावंच लागतं. म्हणून तर प्रयोग हा आपण थोडं उशिरा शिकवतो. अगोदर क्रियापद शिकवतो, कर्ता शिकवतो, कर्म शिकवतो. समजायला इथपर्यंत? चला आता मी तुम्हाला डायरेक्ट प्रयोग मध्ये सांगतो. प्रयोगाला सबनिसांनी डायरेक्ट मुख म्हणून संबोधलंय, मुख म्हणून. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही कर्ता कर्म आणि क्रियापद यांची सांगड घालताय. आता बघा थोडक्यात सांगतो. विराट, विराटने आंबा खाल्ला. आता इकडे लक्ष द्या, विराटने आंबा खाल्ला, विराटने म्हणतोय. आता मी काय करतो, इथं आंब्याच्या जागी मी काय करतो? चिंच ठेवतो. बघू बरं क्रियापदात काय फरक पडतो का? चला, विराटने चिंच खाल्ला लिहू का? खाल्ला लिहू का? जमल का? नाही. इथं काय लिहावं लागल? खाल्ली. मग मला सांगा, आपण कर्माचं काय बदललं? लिंग बदललं. आंबा तो आंबा, चिंच ती चिंच. म्हणजे कर्म बदलल्यानंतर सुद्धा काय बदलले? क्रियापद बदललेलं आहे. म्हणजे कर्माच्या तंत्रानं क्रियापद चाललंय. सेम तसंच बघा. आता दुसरं वाक्य घेतो मी एक. आता बघा, विराट क्रिकेट क्रिकेट खेळतो. आता आपण थोडं चेंज करूयात. विराटच्या जागी आपण अनुष्काला खेळू. मग इथं जर म्हणलं अनुष्का हा क्रिकेट खेळतो म्हणून जमल का? नाही. आता इथं काय व्हायला लागलंय? अनुष्का क्रिकेट खेळते. म्हणजे पुन्हा एकदा क्रियापद चेंज झाले. मागच्या उदाहरणामध्ये कर्मानं क्रियापद बदललं होतं, तर ह्या उदाहरणामध्ये कर्ता तुमचं क्रियापद बदलायला लागले. म्हणजे विराट तो आणि अनुष्का ती. म्हणजे कर्ता बदलला की क्रियापद बदललं. ह्यालाच प्रयोग म्हणायचं. कधी कधी कर्ता कार्यक्रम करतो प्रयोगाचा म्हणजे क्रियापदाचा, तर कधी कधी कर्म कार्यक्रम करतं क्रियापदाचं. म्हणजे कर्माच्या तंत्रानुसार पण बदलतं. मग कर्मणी प्रयोग कर्त्याच्या तंत्रानुसार सुद्धा बदलतं. म्हणजेच काय? तिथं कर्तरी प्रयोग. आता तुम्ही म्हणणार सर मग असं ओळखायचं का आम्ही प्रत्येक वेळेस? नाही. ओळखण्याची ट्रिक खूप सोपी आहे. आणि एमपीएससी ला मी काय म्हणतोय बघा, एमपीएससी ला प्रयोगावरचे उदाहरण येणं बंद झाले. मल्टीलायनर प्रश्न याला चालू झालेले आहेत.
म्हणजे आपल्याला प्रयोगाची उदाहरणं तर ओळखता आलीच पाहिजे, सोबत मल्टीलाइनर प्रश्न तुम्हाला जमले पाहिजे. थोडक्यात एक मी तुम्हाला सांगतो, 2018च्या PSIच्या मेन्सला आता की 12व्या प्रयोगामध्ये क्रियापद कसा असतो. बघा, वाक्य नाही दिलं, डायरेक्ट विचारले की क्रियापद कसा असतो, तृतीय पुरुषी, एकवचनी, नपुसलिंगी. मग एवढं लक्षात ठेवावं लागते बघा, तृतीय पुरुष असतो, एकवचनी असतो आणि नपुसलिंगी सुद्धा असतो. आता प्रयोग ओळखायचा कसा तुम्हाला सांगतो. 3 मिनिटात तुम्हाला प्रयोग टॉपिक शिकवा येतोय. 3 मिनिटात, 3 मिनिटं सुद्धा लागत नाही हो, एकाच मिनिटात प्रयोग आपल्याला ओळखता येतोय. कसा? पहिला प्रयोग कुठला आपला? कर्तरी, म्हणजे कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर. कर्मणी, म्हणजे कर्मानुसार जर क्रियापद बदलत असेल तर. अनभावे, म्हणजे दोन्हीचा बी फरक पडना गेलाय, दोन्हीचा बी फरक पडना गेलाय, क्रियापद क्रियापदाच्या नुसारच चालायला लागलाय. म्हणजे अनुष्का आणि विराट दोघे क्रिकेट खेळतात, अनेक वचनात. असो, मी सांगणार आहे, 2 मिनिटं लक्ष द्या. आता बघा, कर्तरी प्रयोगात काय असते बघा, ओळखायची खूण सांगतो तुम्हाला. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्त्याला प्रत्यय नसतो. म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसला की कर्तरी. कर्माला प्रत्यय नसल्यावर, कर्माला प्रत्यय नसतो, मग कर्माला प्रत्यय नसले की काय झाला? कर्मणी. आणि दोन्हीला प्रत्यय असला, बघा, दोन्हीला प्रत्यय असला किंवा असतो तर मग काय झाला? भावे. ही कंडिशन 1. आणि कंडिशन 2 अशी आहे, कर्त्याला प्रत्यय हाय, कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्मच नाही, आणि कर्म नाही, त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? भावे. म्हणजे कंडिशन आधी पाठ करून ठेवा. मल्टीलाइनर मी सांगतोय 2 मिनिटात. कर्तरी म्हणजे कर्ताला प्रत्यय नसतो, कर्ता हा प्रथमात असतो, कर्ता हा धातुरूपेश असतो, कर्ता हा हुकूमत बजावत असतो, त्याला म्हणायचं कर्तरी. ज्यावेळेस कर्माला प्रत्यय नसतो, कर्म हे प्रथमात असते, कर्म हे धातुरूपेश असते, कर्म हे आपली हुकूमत बजावत असते, त्यावेळेस प्रयोग झाला कर्मणी. आणि क्रियापद कर्ता आणि कर्म दोघाच्याही पपाचं ऐकत नाही, म्हणजे कर्त्याचे बी ऐकत नाही, कर्माचे बी ऐकत नाही, दोन्हीला प्रत्यय आहेत, मग झाला भावे. मग कुठला झाला? भावे. थोडक्यात कर्त्याला प्रत्यय हाय आणि वाक्यात कर्मच नाही, तरी सुद्धा काय झाला? भावे. आता असं समजणार नाही, उदाहरण घेतल्यावर तुम्हाला लगेच कळतंय. बघा, आता एक उदाहरण देतो तुम्हाला मी, एक उदाहरण देतोय तुम्हाला मी, लक्षात ठेवा. इकडे बघा, विराट क्रिकेट खेळतो. आता हे वाक्य आहे. चला, तुम्हाला काय म्हणलं होतं? शब्दांना व्याकरणात काय म्हणतात? ढोबळ मनानं पद. मग किती पद आहे तिथं? 1 2 3. पहिलं पद कुठलं आहे? विराट. दुसरं क्रिकेट, सॉरी, हा क्रिकेट. आणि तिसरं कुठलं आहे? खेळतो. मग आता ह्यातला क्रिया कुठली व्हायला लागली बघा. क्रिकेटची क्रिया व्हायला लागली का विराटची क्रिया व्हायली? नाही, खेळण्याची क्रिया व्हायली. मग हे काय झालं वाक्यातलं? क्रियापद. मग क्रियापदाच्या मुख्य धातूला खेळ, ह्या मुख्य धातूला प्रश्न विचारा. खेळणारा कोण? खेळणारा कोण? मग कोण सापडतो? विराट. मग विराट कोण सापडला? तुमचा कर्ता. आता बघा, कर्त्याला प्रत्यय लागलाय का? कर्त्याला प्रत्यय लागलाय का? नाही, काहीच लागलेलं नाही. मग पुढे जायचं का? पुढे जायचा संबंधच येत नाही, हिथं स्टॉप होतं. कर्त्याला प्रत्यय लागलेला नाही, मग प्रयोग झाला तुमचा कर्तरी. प्रयोग कुठला झाला तुमचा? 100% कर्तरी. आता कर्तरीत बी प्रकार आहेत. सकर्मक कर्तरी आहे, अकर्मक कर्तरी आहे. अकर्मक कर्तरीलाच अपूर्ण विधान कर्तरी असं सुद्धा म्हणतात. जर अकर्मकला क्रियापदाला, अकर्मक क्रियापदाला अपूर्ण विधान क्रियापद म्हणत असतील किंवा पूर्ण विधान क्रियापद म्हणत असतील, तर मग प्रयोगाला सुद्धा तशी नावं आहेत. ओके, आता इकडे बघू. मग प्रत्यय लागलाय का? नाही. प्रयोग कुठला? कर्तरी. बघा, खेळण्याची क्रिया कोणावर व्हायला लागली? क्रिकेटवर. क्रिकेट काय आहे वाक्यात? कर्म. बघा, आता मी काय म्हणतोय तुम्हाला, मग कर्म हाय म्हणल्यावर कसला कर्तरी झाला? सकर्मक कर्तरी. आता हीच वाक्य थोडं चेंज करू, हीच वाक्य थोडं चेंज करू. एक मिनिट. विराट, विराटने लाडू खाल्ला. आता नीट बघा, किती गोष्टी चेंज झाल्यात बघा. विराटने, आता क्रिकेट, मला आता क्रिकेटच्या बद्दल करता येणार नाही, कारण क्रिकेट
हाय असं जरी विराटने क्रिकेट खेळले असं जरी म्हणलं तरी चलल. विराटने क्रिकेट खेळले, परंतु तो खेळतोय त्यामुळे मी हे वाक्य कॅन्सल करून हे वाक्य ठेवलं. आता ह्याच्यामध्ये काय झालंय बघा, कर्त्याला प्रत्यय आलाय, कर्त्याला प्रत्यय आलाय आणि हा तृतीय काय म्हणते तृतीयातला प्रत्यय आहे, निशी तृतीयाचा प्रत्यय आहे. खेळणारा कोण आहे तर विराटच आहे. विराटला प्रत्यय आहे का? हाय. विराटला प्रत्यय लागला. खेळण्याची क्रिया कोणावर झाली इथं? क्रिकेटवर झाली. क्रिकेटला प्रत्यय आहे का? नाही. मी मगाशी काय म्हणलो होतं, जर कर्माला प्रत्यय नसल तर प्रयोग कुठला असतो? कर्मणी. मग इथं कुठला प्रयोग आहे? कर्मणी. खालच्या वाक्यात बी खाणारा कोण आहे? विराट. विराट कोण सापडला? करता. खाण्याची क्रिया कोणावर झाली? लाडूवर. लाडूला प्रत्यय आहे का? नाही. इथं सुद्धा काय सापडलं? कर्मणी. आता बघा मी तुम्हाला काय सांगतोय, दोन्ही वाक्यात ह्या आणि ह्या काय फरक झालाय? कर्त्याला प्रत्यय आला, कर्त्याला प्रत्यय नव्हता. कर्त्याला प्रत्यय नव्हता म्हणून कर्तरी होता, आणि कर्त्याला प्रत्यय लागला आणि कर्माला नव्हता म्हणून कर्मणी होता. पण वर्तमान काळाचं वाक्य होतं, क्रियापद होतं, ते भूतकाळात गेलं. ह्याचा अर्थ कर्मणी प्रयोगामध्ये वर्तमान काळ नसतो, भविष्य काळ नसतो. ही पण पॉइंट टू बी नोटेड. म्हणजे अशा गोष्टी पण आपल्याला बघायच्या आहेत, नुसता प्रयोग बघायचा नाही. आता बघा, विराटने लाडू खाल्ला, तिथं सुद्धा खातो म्हणलेलं नाही, खाल्ला म्हणलंय, कारण भूतकाळी क्रियापद येतच बघा. आणि आता मग ह्यात प्रकार पडतात कर्मणीत. कसला कर्मणी आहे सांगणार आहे मी 2 मिनिटात तुम्हाला. कर्मणीची किती प्रकार आहेत? शक्यता कर्मणी आहे का, प्रदान कर्तृ कर्मणी आहे का, गौण कर्मणी. गौण मध्ये पुन्हा शक्यता आहे, त्यानंतर समापन आहे, पुराण आहे, नवीन आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, आणखीन एक वाक्य देतो मी तुम्हाला ओळखण्यासाठी. विराटने अनुष्काला मारले. आता त्यांचं काय का होईना आपल्याला काय बघा, मारणारा कोण आहे? विराट. पुन्हा कोण सापडला आपला? करता. मारण्याची क्रिया अनुष्कावर. मार कोण खायला लागले? अनुष्का. हे काय झालं? कर्म. आणि आपला क्रियापत्र कुठला आहे माग आहे तुम्हाला माहितच आहे. मारणारा कोण होता मग? विराट. मारण्याची क्रिया कोणावर झाली? अनुष्काला. मग बघा प्रथमामध्ये कोण आहे? कुणाला प्रत्यय लागलेले नाहीत बघा, दोन्हीला प्रत्यय लागलेत. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय आहे. मग प्रयोग कुठला आहे तुम्हाला माहित आहे? प्रयोग आहे भावे. मी पुन्हा एकदा सांगतो, कर्त्याला प्रत्यय नसला की कर्मणी, सॉरी कर्तरी. कर्माला प्रत्यय नसला की कर्मणी. दोन्हीला प्रत्यय असले की भावे. किंवा ह्या वाक्याला विराट जलद खेळतो, विराट जलद खेळतो. तुम्हाला प्रयोग समजायला गेला ना, तुम्ही थोडा विचार करत जावा. किंवा विराटने जलद खेळले. आता प्रयोग समजायला गेला का फक्त क्रियापद बघायचं, वर्तमान काळात आहे का भूतकाळात आहे. भूतकाळात असले की 99% चान्सेस, 100 नाही म्हणत, 99% चान्सेस किती कर्मणीच प्रयोग असतो जर भूतकाळात क्रियापद असलं तर. मग खेळले, खेळणारा कोण होता इथं? विराट. करता सापडला. खेळण्याची क्रिया जलदच होत असती. जलद काय या वाक्यातलं क्रिया विशेषण आहे? कसा खेळतो? जलद खेळतो. मग ह्या वाक्यात कर्म आहे का? नाही. वाक्य काय? अकर्मक. अकर्मक वाक्य आहे. मग मी काय सांगितलं होतं? कर्ता हाय, कर्त्याला प्रत्यय हाय, आणि वाक्यात कर्मच नाही. मग प्रयोग कुठला? भावी. भावीमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कर्तरीमध्ये सोपं आहे, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्मणीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, कर्माला प्रत्यय नसतो. भावीमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, दोघांना प्रत्यय असतो आणि कधी कधी कर्त्याला असतो आणि कर्मच नसतो. एवढ्या 2 गोष्टीवर भावी. मग एवढ्यात आपलं संपतं का? नाही. आता बघा एमपीएससीचे मल्टीलाइनर कसे येतात. कर्तरी ह्याच्यामध्ये नंबर 1, ऑप्शन नंबर 1 कर्ता प्रथमात असतो, प्रथमा असतो. 2 नंबर क्रियापद कर्त्यानुसार बदलते. 3 नंबर कर्ता धातू रूपेश असतो. धातू रूपेश म्हणजे काय?
आता क्रियापद बनतंय कशापासून बघा, खातो, जातो, पितो. आता ह्यातले क्रिया सांगणारे मुख्य शब्द कुठले आहेत? खा ही झाला तुमचा धातू, जा ही झाला तुमचा धातू. आता तुम्ही मेन स्लाइड म्हणल्यावर एवढं तर तुम्हाला 100% कळणारच. पी हा झाला तुमचा धातू. म्हणजे क्रियावाचक प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. आणि धातू रूपेश म्हणजे धातूची रूप जो बदलतो त्याला धातू रूपेश म्हणायचं. जर कर्ता हा धातू रूपेश असेल तर कर्त्यानुसार क्रियापदाला डान्स करावाच लागेल. म्हणजे सांगितलं काय, विराट आंबा खातो, आणि जर विराटच्या जागी मी अनुष्का ठेवलं तर अनुष्का आंबा खातोच का? का खाते? म्हणजे मी विराटचं जर अनुष्का केलं म्हणजे पुल्लिंगीचं जर स्त्रीलिंगी केलं, म्हणजे जर कर्त्याचं मी लिंग बदललं तर ऑटोमॅटिकली कर्त्यानुसार कोण डान्स करतंय तिकडं नाचकाम क्रियापद करतं. म्हणजेच त्याला धातू रूपेश म्हणायचं. काय म्हणायचं? धातू रूपेश. मल्टीलाइनर प्रश्न बघा रे, मल्टीलाइनर प्रश्नावर ध्यान द्या तुम्ही. बघा इकडे काय सांगतोय मी, कर्तरी. कर्तरी प्रयोगात काय काय असते मग? कर्ता हा प्रथमात असतो, क्रियापद कर्त्यानुसार बदलते, कर्ता धातू रूपेश असतो, आणि आणि कर्ता आपली हुकूमत गाजवतो. कर्ता आपली हुकूमत गाजवतो, गाजवितो. आता अजून एक विषय येत असा आहे, कर्तरी प्रयोगात कधीच भूतकाळ येईल का हो? तुम्हीच बघा करून. बघा, सचिन ना येईल, आंबा खाल्ला येईल, सचिन आंबा खाल्ला येईल का? अहो येणारच नाही. हात्याल दगड तुम्हाला बी मला बी. सचिन आंबा खाल्ला का सचिनने आंबा खाल्ला? आता वाक्य कुठलं चांगलं बसतंय? सचिनने आंबा खाल्ला. मग मला सांगा, जर क्रियापद भूतकाळी आला असेल तर कर्तरी प्रयोग शक्यतो होतच नाही. म्हणजे कर्तरी प्रयोगात भूतकाळ येत नाही. भूतकाळ आला तर कर्मणी. समजा लागले. भविष्यकाळ होईल बघा, सचिन. बघा आता, सचिन उद्या आंबा खाईल. हा, आता सांगा खाणारा कोण आहे? सचिन. सचिन कोण आहे वाक्यातला? करता. खाण्याची क्रिया कोणावर झाली? आंब्यावर. आंबा कोण आहे वाक्यातला? कर्म. आता बघा, प्रत्यय कोणाला आहे आणि कोणाला नाही? सचिनला प्रत्यय आहे का? नाही. मग प्रश्न काय, आपलं उत्तर काय झालं प्रयोगाचं? कर्तरी प्रयोग. आणि खाण्याची क्रिया कोणावर झाली? आंब्यावर. कर्म आहे का? हाय. मग कसला कर्तरी? सकर्मक कर्तरी. मग भविष्यकाळ बसतोय, वर्तमान काळ बसतोय, भूतकाळ बसत नाही. कर्तरी प्रयोगाचे तुम्हाला एवढे 3-4 वाक्य किमान लक्षात ठेवावे लागणार आहेत. मग चला एकदा अजून एकदा कर्तरी प्रयोगाचे कुठले कुठले वाक्य आहेत. कर्तरी प्रयोगात कर्ता हा प्रथमात असतो, क्रियापद कर्त्यानुसार बदलते, कर्ता धातुरूपेश असतो, कर्ता आपली हुकूमत गाजवितो, आणि कर्तरी प्रयोगात भूतकाळ येत नाही. ओके. आता कर्मणीचं बघूया आपण. कर्मणीत बी असंच आहे, कर्मणी प्रयोग. आता कर्मणीमध्ये काय असणार? ध्यानात ठेवा. पहिलं वाक्य बघा कर्मणीमध्ये, कर्म प्रथमा असते. कर्म प्रथमा असते म्हणजे कर्म प्रथमामध्ये असतो, कर्माला प्रत्यय नसतो. हितपर्यंत सरळ सेवा. हिथून पुढे आता एमपीएससी. कर्म धातू रूपेश असतो, धातू रूपेश असतो. कर्मानुसार क्रियापद बदलते, कर्मानुसार क्रियापद बदलते. चौथा, कर्म आपली हुकूमत गाजवितो. आणि 5 नंबरचा सगळ्यात महत्वाचा, कर्मणी प्रयोगात क्रियापद हे भूतकाळी असते, भविष्यकाळी आणि वर्तमानी काळी नसते. वर्तमान काळ होत नाही. आले लक्षात? तुम्ही म्हणणार सर तुम्ही क्रियापदाचं का सांगा लागला, का सांगा लागला? अरे मागच्या पीवायक्यूला आलंय, मागच्या पीवायक्यूला डायरेक्ट भावीचं क्रियापद विचारले, भावी प्रयोग विचारला नाही, भावीचं उदाहरण विचारलं नाही, डायरेक्ट विचारले भावी प्रयोगामध्ये क्रियापद हे कसं असतं, आणि तिथं ऑप्शन दिलेत.
द्वितीय काय म्हणतात पुरुषी, तृतीय पुरुषी, प्रथम पुरुषी. क्रियापद प्रथम पुरुषी असतं भावेमध्ये नाही. मग मी तुम्हाला सांगतो पुढं इथं काय येणार मग वर्तमान काळ नसतो, वर्तमान काळ व भविष्य काळ नसतो. मग कुठला असतो भविष्य काळ आणि वर्तमान काळ नसतो म्हणजे कुठला असतो भूतकाळ असतो. ही कर्मणीचे मल्टीलाइनर वाक्य झाली. ओके चला आता भावेचे सांगतो तुम्हाला मी. भावे भावे लय वेळेस आलाय बघा पेपरला. भावे भावे मध्ये धातू रुपेश कोण तुम्ही सांगा मला. कर्त्या कर्तरी मध्ये कर्ता धातू रुपेश, कर्मणी मध्ये कर्म धातू रुपेश. मग भावे मध्ये कोणाला ठेवायचं कर्माला ठेवायचं का कर्तरीला ठेवायचं. दोघाला बी नाही ठेवायचं. भावे मध्ये धातू रुपेश कोणच नसतो कारण क्रियापद कोणाच्याच पप्पाचं ऐकत नाही. मी तुम्हाला सांगितलंय क्रियापद कोणाचंच ऐकत नाही, कर्त्याचं बी ऐकत नाही आणि कर्माचं बी ऐकत नाही. बघा कसं एक वाक्य मी तुम्हाला दिलंय. राजाने प्रधानाला मारले. कुणाचं ऐकत आहे बघा कुणाचंच ऐकत नाही. राजाने प्रधानाला दोन्हीला प्रत्यय आहेत, दोन्हीनुसार क्रियापद बदलत नाही. बघा करून राजाने इथं ठेवा, राणीने. हा प्रधानाच्या जागी कोणाला ठेवा प्रधानीला ठेवा किंवा तिच्या मैत्रिणीला ठेवा. राणीने मैत्रिणीला क्रियापद तरी सुद्धा काय मारलेच. म्हणजे राजाची राणी केली, प्रधानाची मैत्रीण केली म्हणजे कर्त्याचं लिंग बदललं, कर्माचं लिंग बदललं. काही जरी बदललं तरी क्रियापद बदललं नाही. क्रियापद कुणाच्याच मनानं इकडं तिकडं हलत नाही. क्रियापद म्हणते बास अब तेरा खेल खतम. क्रियापद अजिबात चेंज होतंय का बघा तुम्ही. नाही करता बदला काही बा अहो ती सोडा. मी तुम्हाला मारले म्हणजे मला मी तुम्हाला. मी म्हणजे कसं आता मी म्हणजे कोण आहे माझं काहीतरी नाव आहे ना. मी म्हणजे काय सरने तुम्हाला मारले, तुम्ही सरांना मारले. काही उद्या त्यात क्रियापद मारले मारले मारले. मग क्रियापद कसं आहे बघा मारले. हो का शेवटी काय एकारांत आहे, अजून भूतकाळात आहे, अजून नपुसकलिंगी म्हणजे ही भावी प्रयोगात येतंय. ओके चला भावी प्रयोगाचा एकदा मल्टीलाइनर बघू आपण काय. भावे भावे प्रयोग. भावे प्रयोगामध्ये एक नंबरला काय असतं क्रियापद दोन्हीच्या किंवा कोणाच्याच दोन्हीच्या तंत्रानुसार बदलत नाही. धातू रुपेश कर्ता व कर्म नसते. क्रियापद ह्या एम बर का तृतीय पुरुषी अनेक वचनी एक वचनी व नपुसकलिंगी असते. त्यानंतर भावे प्रयोगात आणखीन बघा भावे प्रयोग कुणाच्याच ह्याच्यानुसार बदलत नाही. म्हणजे ह्याच्यात कर्ता आणि कर्म दोन्हीला महत्व नसते. फक्त क्रियापद स्वतःच्यात मनानं चलतं. कर्ता व कर्म दोन्हीला महत्व नसते. ह्या प्रकारे भावी प्रयोगाचा आहे. तुम्हाला फक्त ही नंतर मी ज्यावेळेस शिकवलं ना पूर्ण त्यावेळेस तुम्हाला सगळं व्यवस्थित देईल. आपल्याकडे पीपीटी वगैरे आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे मी डायरेक्ट शिकवलेला आहे. ओके असो समजा लागले का बघा. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता ह्याच्यामध्ये कर्तरीमध्ये सकर्मक कर्तरी, आकर्मक कर्तरी. कर्म असला सकर्मक, कर्म नसला अकर्मक. कर्मणीमध्ये प्रधान कर्तृ कर्मणी. बघा एकदा प्रधान कर्तृ कर्मणीचं वाक्य घेतो. प्रधान कर्तृ कर्मणी बघा विराटने बघा विराटने लाडू खाल्ला. आता प्रयोग पटकीने सांगा तुम्हाला येतोय प्रयोग ओळखायला. क्रियापद बघा आधी कुठला आहे खाल्ला. प्रश्न विचारा खाला. खाणारा कोण विराट. खाणारा कोण विराट. विराट कोण सापडला कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे का हाय. मग कर्त्याला प्रत्यय आहे म्हणल्यावर कर्तरी कधीतरी जन्मात तरी येईल का
नाही. मग कर्तरी नाही. मग पुढे चला, खाण्याची क्रिया कोणावर झाली? लाडूवर. लाडू कोण सापडला? कर्म. कर्म. मग कर्माला प्रत्यय आहे का? नाही. मग प्रयोग कुठला? कर्मणी. एवढ्यावर संपलं नाही. कर्मणी मध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे प्रधान कर्तुक, कर्तुक कर्मणी, आणि दुसरा आहे गौण कर्मणी. आणि गौण कर्मणी मध्ये पुन्हा आहेत शक्यता कर्मणी, समापन कर्मणी, नवीन कर्मणी आणि जुना कर्मणी. शक्यता म्हणजे सांगतो, शक्यता काय? विराटच्याने लाडू खाववते. विराटची ताकद दाखवली. विराटच्याने लाडू खाववते. माझ्याच्याने आता शिकवते. तुमच्याच्याने आता एमपीएससी मेन्सचा अभ्यास करवते. आणि ऐका, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर शक्यता होणारी असेल तरी असते, आणि जर शक्यता नाही होणारी असेल तर असते. म्हणजे शक्यता कधी पण होकारार्थी आणि नकारार्थी दोन्ही असू शकते. पोरांनो, ह्या गोष्टीकडे आपलं दुर्लक्ष होतंय. विराटच्याने लाडू खाववितो ही झाली शक्यता, आणि विराटच्याने लाडू खाववित नाही ही सुद्धा झाली त्याची शक्यता, म्हणजे त्याचं सामर्थ्य होय किंवा नाही. कळलंय तुम्हाला? आता शक्यताच मी समापन करू, सोपं आहे, तुम्हाला बी जमतंय. विराट बघा, विराटचा लाडू खाऊन झाला, बसून झाला, झोपून झाला, बोलून झाला, क्रिया समापन्न झाली, क्रिया पूर्ण झाली. बाकी ह्याच्यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नाही. अर्धा पाऊण तासाचाही घटक आहे, तुम्हाला सांगतो. आणि समजून घेतलं का इतकं सोपं आहे का? प्रचंड सोपं आहे, ध्यानात ठेवा. म्हणजे शक्यता म्हणजे काय? शक्य किंवा शक्यता म्हणजे काय? माझ्याच्याने करवते शक्यता, माझे करून झाले समापन. नवीन, माझ्याकडून, विराट कडून लाडू खाल्ला गेला. कुणाकडून? विराट कडून. जर कडून कडून लागलं का? कडून कडून. जर कडून कडून लागला तर लाडू कडून नाही लागला, पण त्याच्याकडून क्रिया झाली. नवीन कडून ही इंग्लिशच्या पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे बघा. कडून प्लस पूर्ण वाक्य कुठं बी येऊ द्या. आता ह्याच्यात एक एमपीएससी मध्ये चुकवायसाठी एक प्रश्न टाकला, सभेत पत्रके वाटली गेली. हा का एमपीएससीचा प्रश्न आहे. सभेत पत्रके वाटली गेली. आता प्रश्न विचारायच्या आधी एक प्रश्न तुम्हाला विचारावाच लागल. सभेत पत्रके वाटली गेली, प्रश्न पडतो कुणाकडून? आलं का नाही उत्तर? करता नाही यात. वाटणारा कोण? बस आता बोंबलत. वाटणारा कोण कळतोय? कळतच नाही. वाटणारा कोणच नाही. पण जर कोण असता, मी असतो, तुम्ही असता, आपलं सर असतं, तर काय म्हणावं लागलं असतं इथं कंसात? कुणी बी घ्या हो कंसात, कुणी बी घ्या कंसात. इथं टाका राजाकडून. इथं घ्या सरांकडून. कुणाकडून बी घ्या, चोराकडून, कार्यकर्त्याकडून, कडून. मग कडून आलं की कसला प्रयोग? नवीन प्रयोग. कसला? नवीन कर्मणी. काय किती सोपं आहे का? कडून लागले, करता हाय, कर्त्याला प्रत्यय हाय, मग कर्तरी तर होणार नाही. मग वाटण्याची क्रिया कोणावर झाली? यस, पत्रकांवर झाली. आता तुम्ही म्हणणार सर मग त्याला प्रत्यय लागला की? कुठं प्रत्यय दिसते रे? ही मात्रा आहे, मात्रा. आणि जर ती काढला तर काय पत्रक असं असतंय कुठं? त्या असतानाच अनेक वचनात पत्रके, एक पत्रक, 10 पत्रके, म्हणजे हे अनेक वचनी शब्द आला. हे काय ए वगैरे प्रत्यय लागलेला नाही. म्हणून वाटण्याची क्रिया कोणावर झाली? पत्रकारावर. पत्र आहेत कर्म, पत्रके आहेत कर्म, कर्माला प्रत्यय नाही म्हणून कर्मणी. आणि कसला कर्मणी? तर इथं गायब आहे करता, आणि करता कोण बी टाकलं तर कर्त्याला काय यायला लागले? आपलं कडून यायलंय, आणि कर्त्याला कडून यायलंय म्हणून नवीन कर्मणी. पॅसिव्ह वॉइसची रचना. काय अडचणीत पर्यंत नाही. चला थोडं अजून पुढे एक वाक्य सांगतो मी तुम्हाला. तू काय पत्रके वाटली जाईल म्हणजे काय? तू काय, बघा, तू काय काम करी जेले असलं आलं, आणि ऐकायला विचित्र वाटलं तर ती आताच नसतं, बाबा आदमच्या जमान्याचं जुनं. मग जुनं वाक्य तुम्हाला लगेच कळतंय. यार तुम्हाला थोडं काय जुनं आलं तरी कळतंय लगेच. आलं लक्षात? ट्रेंड बदलत चालाय, त्याच्यानुसार तुमचा अभ्यास बदलला पाहिजे. तू काय काम करी जेले, तू काय अभ्यास करी जेले. आता मला सांगा, असलं वाक्य असतं का कुठेतरी? तू काय व्याकरण शिकी जेले. अहो मी काय म्हणतोय, मी जी बोलतोय ही वाक्य नसू द्या, तुम्ही कुठलंही वाक्य घ्या, आणि वाक्य जर असं सगळ्यात आयचांदीत काटाडीत पुसल्याला दिसलं जुनं, तर 100% म्हणायचं की कार्यक्रम कुठेतरी फसायला लागलाय. म्हणजे ही 2025चा तर कार्यक्रम 100% नाही. मग कार्यक्रम जुना आहे. पुराण कर्मणी. कसलं कर्मणी? पुराण. आता लय पोरांचं मला फोन येतात, सर 10व्या प्रयोगामध्ये आम्हाला
कर्मणी प्रयोगामध्ये आम्हाला शक्यता समजत नाही, शक्य समजत नाही. इकडे बी शक्य आहे सर, इकडे बी शक्य आहे सर, इकडे बी समापन आहे सर, आणि इकडे बी समापन आहे सर. आता मी तुम्हाला एकच सांगेन, कर्म आहे का बघा. हे बक्षाओ, कर्म आहे का बघा. काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. कर्म जर असल तर ती कर्मणीचाच असणार शक्यता बी समापन बी, आणि कर्म जर नसल तर ती 100% भावेचाच असणार. सांगतो की मी, थांबा मी आहे इथं. हो का, कसं सांगतो तुम्हाला बघा. आता विराट चाने, विराट चाने क्रिकेट खेळवते. चला, खेळणारा कोण? आपला भाऊ. कोण? विराट भाऊ. मग विराट कोण झाला वाक्यातला? करता. विराटला काय आहे का लागलेलं? हाय. ने, ने म्हणजे काय? तृतीय आहे. म्हणजे काय? प्रत्यय आहे. मग कर्त्याला प्रत्यय असल्यावर कवा तरी चुकून स्वप्नात तरी करतरी येईल का? नाही. मग खेळण्याची क्रिया कोणावर झाली? सध्या तरी क्रिकेटवरच. कर्म आलं लक्षात. मग इथं काय प्रत्यय नसल्यामुळं कर्म. थोडं जोक चालते, टेन्शन घेऊ नका. चला, कर्म. मग प्रयोग कसला झाला? कर्मणी. खाबवते म्हणतंय म्हणजे सामर्थ्य, सॉरी खेळवते म्हणतंय म्हणजे सामर्थ्य दाखवलंय. विराट चाने क्रिकेट खेळवते. रात्री 3ला उठवा, 5ला उठवा, ती माणूस असा आहे, त्याची प्रॅक्टिस भरपूर आहे. आपल्याला बी प्रॅक्टिसच करायची आहे. आपल्याला आपल्या क्षेत्रात विराट व्हायचं आहे. मग त्याला क्रिकेट खेळवते, आपल्याला पास होते. अलग लक्षात. मग विराटचं काय झालं? सामर्थ्य झालं. पण वाक्य मी चेंज केलं. विराटच्याने, बघा आता इथं थोडं खुडतो. विराटच्याने, विराटच्याने, विराटच्याने जलद. आता कार्यक्रम फास्ट वाला झापूक झुपूक. विराटच्याने जलद खेळविते किंवा खेळवते. आता बघा, क्रिकेटच काढून टाकलं मी. मग आता तुमच्या डोक्यात प्रश्न, भाऊ काय खेळवते, काय का असणार? खेळणारा कोण आहे? विराट. तिला बघत बसत नाही आपण. खेळणारा कोण आहे? विराट. विराटला करता आहे का? 100% आहे. आणि खेळण्याची क्रिया कसा आहे? खतरनाक कार्यक्रम. खेळण्याची क्रिया आहे का? नाही. म्हणजे वाक्यात कर्म नाही. मग 10-15 मिनिटापूर्वी काय सांगितलं होतं? करता हाय, कर्त्याला प्रत्यय हाय, आणि वाक्यात कर्म नाही. मग प्रयोग कुठला असतो? भावे. मग प्रयोग कुठला झाला इथं सुद्धा? भावे. पण भावे मधी खेळविते, खेळवते, शक्यता. मग कसला भावे? शक्य भावे. आणि खाली विराटच्याने क्रिकेट खेळवते. म्हणजे इथं कर्म हाय, क्रियापद शक्यता क्रियापद आहे. इथं कर्म नाही, शक्यता क्रियापद आहे. कळलं का? तुमचं उत्तर तुमच्या पुढंच. टेन्शन घ्यायचं बिलकुल नाही. टेन्शन द्यायचंय आपल्याला PSI बनून लोकाला. असो, विराटच्याने जलद खेळविते, कर्म वाक्यात नाही, कर्त्याला प्रत्यय हाय, आणि क्रियापद शक्यता दाखवते, डोळे झाकून शक्यता. आता तुम्हाला समापन सांगतो, सेम असंच आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला कर्म टाकून सांगतो. विराटच्याने किंवा विराटची, विराटचे क्रिकेट खेळून झाले. काय म्हणलो तुम्हाला? खेळून झाले, बसून झाले, बोलून झाले. तुम्हाला काय करायचंय ते करून झाले. क्रिया कसली? समापन. आता ह्यात टेन्शन घ्यायचं नाही. मी काय म्हणतोय, वाक्याचा बाप कोण असतो? क्रियापद. क्रियापदाला पकडा आणि बापाला विचारा. लेकर बापच सांगू शकतो. मग क्रियापदाला विचारा. क्रियापद विचारा क्रियापदाला. बाबा खेळणारा कोण आहे रे बाबा? खेळणारा विराट आहे. मग विराट कोण सापडला आपल्याला? करता. खेळण्याची क्रिया क्रिकेटवर. क्रिकेट कोण आहे आपलं? कर्म. आता बघा, कर्त्याला प्रत्यय आहे का? हाय. मग कर्तरी प्रयोग स्वप्नात तरी येईल का? नाही. मग कर्तरी प्रयोगच नाही. मग बघा, खेळण्याची क्रिया कोणावर झाली? क्रिकेटवर. क्रिकेटला प्रत्यय आहे का? नाही. मग प्रयोग 200% कुठला? कर्मणी. पण कसला कर्मणी हुडकायचा आहे? मग कर्मणी कसला? खेळून झाले, बोलून झाले, बसून झाले. मग कसला कर्मणी? समापन. कर्मणीच का? कर्म होतं हो. आणि मी जर म्हणतो विराटचे, हीच खुडतो आता, हीच खुडतो आता. आणि इथं म्हणतो जलद. विराटचे जलद खेळून झाले. कर्मच गायब, गोलीगत. मग चला, खेळणारा कोण? सेम विराट. करता विराट. विराटला प्रत्यय हाय, कर्तरी जन्मात होणार नाही. खेळण्याची क्रिया ह्या वाक्यात
आता इथं क्रिकेट मनाने इमॅजिन कराच ना, ते काय बी खेळ ना. वाक्य जसं दिलंय तसंच वाक्य सांगितलंय का नाही, मग पुढचं रान मारायचं नाही. वाक्यात क्रिकेट आला तरच कर्म. आता ह्या वाक्यात बघा, विराटचे जलद खेळून झाले, खेळणारा विराट, खेळण्याची क्रिया कुणावर होत नाही ना. मग पुन्हा तीच आपलं सेंटेन्स, करता हाय, कर्त्याला प्रत्यय हाय, वाक्यात कर्म नाही. प्रयोग कुठला, भावे, आणि भाव्यामध्ये क्रिया काय झाली, संपली. मग कसला भावे, समापन भावे. बघा, मी उत्तर नाही तुम्हीच उत्तर काढा लागला माझ्या सोबत सोबत. ह्यालाच म्हणायचं मराठी. पांडित्य मिळवणाऱ्या भाषेत जर मी तुम्हाला दना वाक्य दिले असते तुम्हाला कळलं नसतं. पोरांनो, मराठी तुम्हाला सांगतो एमपीएससी साठी करायची नसती, आयुष्यामध्ये समजून घेण्यासाठी करायची असती. आपली मातृभाषा आहे, पुढेपर्यंत गेली पाहिजे 2-3 पिढीपर्यंत. काय अडचण आहे का इथपर्यंत सांगा. आता ह्याच्यामध्ये पुराण फिराण सगळंच येतंय तुम्हाला. आता फक्त संकर प्रयोग सांगायचे राहिलेत बघा तुम्हाला. संकर प्रयोग आपल्याकडं 3च होते. आता काय क्लासेस वाल्यांनी 4 आणल्यात. असो, 4 तर 4. आधी होता कर्तृ कर्म, कर्तृ भाव, कर्म भाव, आणि इथपर्यंतच खरं होतं. पण त्याच्या पुढे कर्तृ कर्म आणि भाव असं तिन्हीचा संकर, म्हणजे काय म्हणते त्याला, जॉईंट जॉईंट जॉईंट. दोन दोनचे दोन दोनचे दोन दोनचे होते, चौथा ते 3चा आलाय. संकर मध्ये सुद्धा काहीच अवघड नाही. मिनिटात संकट प्रयोग होतो, एका मिनिटात फक्त सांगतो तुम्हाला. डायरेक्ट वाक्यच घेतो मी तुम्हाला, त्याचं लय काय तुम्हाला सांगत बसत नाही. इकडे बघा आता, तू गाय बांधलीस. आता ह्यात फक्त काय बघायचं, सुरुवातीला कोण आले, तू. शेवटी काय आले, स. आणि कधी कधी चुकून त पण येतं. म्हणजे जर सुरुवातीला तू आला असेल आणि शेवटी स आणि त आला असेल तर 2 संकर होऊ शकतात. कर्म हाय का बघायचं, बांधणारा कोण, तू. बांधण्याची क्रिया कोणावर, गायीवर. गायीला प्रत्यय लागलाय का नाही. मग हे वाक्य झालं कर्तृ कर्म. बघा मी काय म्हणतोय, सुरुवातीला तू आलाय, शेवटी स आले, आणि कर्माला प्रत्यय नाही, कर्तृ कर्म. सोपं आहे. आता ह्याचं बघा, तू गाईला बांधलेस, बांधलेस. आता सुरुवातीला तू आलंय, शेवटी स आलंय, आणि कर्माला प्रत्यय आलाय. मग काय येणार, कर्तृकर्म कर्तृभाव, कर्तृभाव. सोपं आहे. तुम्ही म्हणणार सर आता एकाच वाक्यात फिरवाला का. अरे मी कुठल्याही वाक्यात फिरवू शकतो. एका काय, ह्याला मी काय बी करून तुम्हाला मी पहिल्या वाक्यापासून दाखवू का, कर्तरी बी ह्याचं करून दाखवतो, कर्मणी बी करून दाखवतो. सगळं सगळं एक वाक्य घ्यायचे आणि सगळेच प्रयोग करायचे आपल्याला, सगळेच टोटल. बघा आता, तू गाय बांधलीस, तू गायला बांधलेस, आणि आता बघा करतो भाव. आता नाव मला टाकावं लागेल बरं का. नाव, राजाने गाईला काय पाहिजे होतं रे, बांधले पाहिजे होतं. 100% भावे प्रयोग झाला. आता भावे, नुसता भावे झाला, भावे. बघा मी काय म्हणतोय, सर मग याचा संकर करा की. करतो ना, रुको जरा सबर करो. फक्त बांधले नाही म्हणणार, बांधला. तुम्ही म्हणणार सर वाक्य चुकलंय. चुकल्यासारखंच वाटतंय, म्हणून तर कर्मभाव आहे ना. जर बरोबर वाटलं असतं तर भावे झाला असता. कर्मभाव म्हणजे राजाने गायीला बांधला. बघा, वडिलांनी मुलीला शाळेत घातला, म्हणजे ज्या वेळेस क्रियापद थोडं वेगळं चलतंय. बांधले नाही, बांधला होतोय. घातले नाही, घातला होतोय. मारले नाही, मारला. राजाने प्रधानाला मारला. मारला असतं का मारले असते रे, मारले. आणि जर मारले म्हणलं तर मग भावे, तृतीय पुरुषी, एकवचनी, नपुसकलिंगी गेलं. पुन्हा कशात, भावे. आपल्याला क्रियापद बदलायचं हो. तृतीय पुरुषी, एकवचनी आणि एकारांत. एकारांत ठेवायचं नाही, मग कर्मभाव. आता तुम्हाला सांगतो, ह्यालाच थोडं फिरवतो मी आता, आणि शेवटचा घेतो, कर्तू कर्म आणि भाव. आता बघा ह्याचं फिरून काय करतो मी. राजाने आता तू गाईला, बघा, तू गाईला बांधला. बघा, तू गाईला बांधला, म्हणजे वाक्यात तू आले, बांधला स. मग वाक्यात तू आले, वाक्याच्या शेवटी स आले, म्हणजे 2 संकर, कर्तू कर्म कर्तू भाव. आणि बांधला, बांधलास, बांधलेस नाही, बांधलास, म्हणून आलं कर्तू कर्म भाव. आता एकाच व्हिडिओ मध्ये सगळं समजायचं नाही बरं का. ह्याला मोर प्रॅक्टिस करावं लागते, मोर. जितकं तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं तुमच्या हातात बसल, जितकं हातात बसल तितकं तुम्हाला समजेल. ओके, काय अडचण इथपर्यंत.
नाही, मला वाटतं मी बऱ्यापैकी तुम्हाला सॅम्पल सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता फक्त मी तुम्हाला एवढं सांगेन, पुन्हा एकदा जाता जाता रिव्हिजन देतो. बाबा, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. भावे प्रयोगात दोन्हीला प्रत्यय असतो आणि कधी कधी कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्मच नसतं. एवढ्यावर एमपीएससीचं संपत नाही. आयोगाला आणखी थोड्या गोष्टी एक्सप्लेनेशनची गरज आहे. ती म्हणजे कुठली? कर्त्यामध्ये कर्ता हा हुकूमत बजावतो, कर्ता हा धातुरूपेश असतो, कर्त्याच्या तंत्रानं क्रियापद डान्स करतं, म्हणजे सगळं जो करे सो करताच करेगा, मग कर्तरी प्रयोग. कर्मणी प्रयोगात कर्म हा धातुरूपेश असतो, कर्माच्या तंत्रानं क्रियापद बदलतं, कर्म आपली हुकूमत बजावतो, मग कर्मणी प्रयोग. आणि बाह्य प्रयोगात कुणाच्याच पप्पाचं ती ऐकत नाही, ना कर्ता ना कर्म, भावे त्याच्या मर्जीचा मालक. आले लक्षात इथपर्यंत? ओके. काय अडचण असेल तर आपण इन डिटेल नंतर बघूया. मला इथं प्लॅटफॉर्मवर बोलायची संधी दिल्याबद्दल महाराष्ट्र प्रबोधिनीचं मी स्वागत करतो आणि तुमचंही लवकरात लवकर तुमच्या परीक्षेसाठी मी स्वागत करतो. निश्चितच तुमच्या यशाचा गुलाल तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच उधळण व्हावी आणि त्यात आमच्या प्रबोधिनीचा खरीचा वाटा लागावा एवढी मी चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू.